अहो असं हातावर हात धरून नाही चालायचं. आंघोळीचं एखाद्या वेळेस ठीक आहे, पण स्वयंपाकाचं आणि त्याचं काही प्यायला पाणी नको का? आता तुम्हाला काय, मी ग्रामपंचायत किती चक्रा मारले, सरपंच ते भेटतच नाही, मी तरी काय करू? सरपंच भेटत नसेल तर सरपंचाच्या घरी जावं लागेल. अल्ला काय मुळे नाही राव माझ्या राव. हा डायरेक्ट घरी कसं वाटतंय? हो बरोबर बोलता ते भाऊजी. हा आंघोळ्यांचं तर सोडा हो, जेवायला सुद्धा काय नाही. मग? जेवायला पाणी नसलं तर जेवण कसं बनवणार बरं आम्ही? 3-4 दिवस जेवढं पाणी होतं तेवढं आता संपत आलंय, तेवढ्यात काय होणार आहे? अजून काही दिवस आंघोळ नाही केलं तर माशे घोंगते सगळ्यांवर. काय बरं जाऊ द्या, चला ते जाऊन येऊयात. सकाळ सकाळ पटकन काम तरी उरकतात, काय आहे ते बघू. चला चला. चला चला पटकून चला मग. चल सरपंच, मोठ्याने आवाज दे. सरपंच सरपंच. नमस्कार, काय म्हणताय? नमस्कार. काय नाही, तुमची ना आमची गाठ भेटच आहे ना. हा हा, अहो काय आता जेडपीचं इलेक्शन लागले जरा काम असतात आम्हाला. नाही ती काम आहेत पण आमची पण कामं करा की जरा थोडी. तुमची कामं, अहो तुमची कामं म्हणजे गावातली किरकोळ आली, सांगायचं ना आम्ही ऐकायचं. अहो ते नाही का, आमची गल्लीतली पाईपलाईन अहो 3-4 दिवस झाले फुटली हो, कोणी लक्ष सगळं द्या ना त्याच्याकडे. मग या बा. आम्हाला एक तर सरपंच कामातून टाइम भेटा ना, आमच्या बायकांनी कवर पाणी वायाची इकून तिकून पाणीचं काहीतरी सोय करा ना राव.